मुंबईच्या मातोश्री परिसरामध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता की या ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या भगवा शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आलेला आहे। इथले विधानसभा प्रमुख कुणाल सरमळकर यांनी हा बॅनर लावलेला आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची, मराठी माणसाच्या एकजुटीची, कडवट हिंदुत्वाची, एकनिष्ठेची शिवसेना आहे असा आशय यामध्ये लिहिण्यात आलेला महाराष्ट्र यामध्ये दिसतोय। आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि इतर जे नेते आहेत त्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यासोबतच उदय सामंत आणि दीपक केसरकर यांचे बॅनर सध्या मुंबईतील बँड्रा परिसरामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आमचीच असा दावा करत 2.5 वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर पडली होती आणि एकनाथ शिंदे यांनी आपली नवीन शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांची ही शिवसेना आहे अशा एल्गार पुकारत वेगळ्या शिवसेनेची स्थापना केली होती। आता आपण पाहतोय की 19 तारखेला पुन्हा एकदा मुंबईच्या वरळी डोम परिसरामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातोय। या निमित्तानं बरेचसे मोठे मासे गळाला लागणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। ऑपरेशन टायगर सुद्धा सक्रिय असल्याचं बोललं जातंय आणि त्या निमित्तानं शिवसेना, उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षातून इतर नेते आपल्या पक्षामध्ये येणार आहेत का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार मोठ्या लोकांचे पक्षप्रवेश या निमित्तानं होणार असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मातोश्रीच्या अंगणामध्ये पुन्हा एकदा शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरेंना डिवचणारे बॅनर लागलेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि चर्चा सुद्धा सुरू आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।